नमस्कार. स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. तर पावसाळ्याला सुरुवात झाली, की आषाढ आणि आखाड महिन्याला सुरुवात होते. तर या आषाढमध्ये किंवा आखाडमध्ये तळणीचे पदार्थ तर केले जातात. तर आज आपण एकदम खुसखुशीत गव्हाच्या पिठाच्या कापण्या कशा बनवायच्या ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर अजूनही महाराष्ट्रामध्ये पारंपरिक पद्धतीने आषाढ किंवा आखाड तळला जातो. तर त्याची सुरुवात होते ते अशा मस्त खुसखुशीत कापण्यापासून. काही ठिकाणी कडक कापण्या करतात, तर काही ठिकाणी खुसखुशीत कापण्या करतात. तर प्रत्येकाची वेगळी पद्धत असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये एकदम पारंपरिक पद्धतीने गव्हाच्या पिठामध्ये गूळ घालून एकदम खुसखुशीत महिनाभर टिकणाऱ्या कापण्या कशा बनवायच्या ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर बरेच जणांच्या कापणा तेलामध्ये सुटतात, कडक होतात. हे सगळं होऊ नयेत म्हणून आपण ही रेसिपी टिप्ससहित शेअर केली आहे. तर रेसिपी शेवटपर्यंत पहा. जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर गुळाच्या कापण्या तुम्ही पहिल्यांदा जर बनवायला घेत असाल, तुमच्या कापण्या बिघडत असतील तर तुम्ही घेतलेले सगळे जिन्नस एका वाटीने मोजून घ्यायचं आहे. तर कापण्या बनवण्यासाठी आपल्याला जितकं आपलं पीठ आहे त्याच्या निम्मा आपल्याला गूळ घ्यायचा आहे. तर इथे मी 1 वाटी खिसून घेतलेला गूळ घेतलेला आहे. जर तुम्हाला या ठिकाणी गूळ घ्यायचा नसेल तर तुम्ही साखर वापरलात तरी पण चालेल. पण गुळाच्या कापण्या चवीला अगदी छान होतात. तर इथे आपण ज्या वाटीने गूळ घेतलं होतं, त्याच वाटीने आपण इथे 1 पाऊण वाटी पाणी घेतलेलं आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला हे गूळ छान विरघळवून घ्यायचं आहे. तर हे गूळ विरघळण्यासाठी आपल्याला हे कढई गॅसवरती ठेवायचं आहे आणि मोठा गॅस करून आपल्याला 1 मिनिटभरासाठीच आपल्याला हा गूळ छान या पाण्यामध्ये विरघळवून घ्यायचा आहे. तर आपल्याला याला उकळी न आणता फक्त गूळ विरघळेपर्यंतच आपल्याला हे छान या गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे. तर बघू शकता 1 मिनिटभरामध्येच आपलं या पाण्यामध्ये छान गूळ विरघळला गेलेला आहे. तर या स्टेजला आपल्याला इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि इथे आपलं मस्त गुळाचं पाणी झालेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाण्याऐवजी दूध पण घेऊ शकता. फक्त दूध आपल्याला शिजवायचं नाही. दुधामध्ये आपल्याला फक्त गूळ एक 2 ते 3 मिनिटं विरघळवून घ्यायचं आहे. दूध घालून पण केलेल्या कापण्या चवीला छान होतात. पण पाणी घालून केलेल्या कापण्या महिनाभर टिकतात. दूध घालून केलेल्या कापण्या एक 7 ते 8च दिवस टिकतात. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये हे कापण्या करून घेऊ शकता. तर इथे आपलं छान या पाण्यामध्ये हे गूळ छान विरघळला गेलेला आहे. तर याला थंड करण्यासाठी बाजूला काढून ठेवूया. तर कापण्या बनवण्यासाठी आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण वाटीने गूळ घेतलं होतं, त्याच वाटीने इथे एक 2.5 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर हे गव्हाचं पीठ न चाळता घेतलेलं आहे. तर या गव्हाच्या पिठामध्ये कोंडा असतो आणि त्या कोंड्यामध्ये खूप जास्त फायबर असतं आणि हा कोंडा आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी हे गव्हाचं पीठ न चाळता घ्यायचं आहे. तर इथे आपण ज्या वाटीने गव्हाचं पीठ मोजून घेतलेलं आहे, त्याच वाटीने एक अर्धी वाटी चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. तर हे सगळे पीठ आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे डाळीचं पीठ घातल्यामुळे आपल्या कापण्या चवीला छान होतात आणि खुसखुशीत होतात. म्हणून आपल्याला यामध्ये डाळीचं पीठ घालून घ्यायचं आहे. तर हे सगळे पीठ आपले छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये 1-2 चमचे भाजलेल्या जिऱ्याची पूड घालून घ्यायचं आहे. त्याचसोबत इथे एक अर्धा चमचा खसखस घालून घेतलेला आहे आणि गोडाचा कोणताही पदार्थ करत असताना थोडंसं चिमूटभर मीठ घातलं, की त्याची चव छान येते. म्हणून आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि या पिठामध्ये हे सगळे जिन्नस छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर गॅसवरती एक तडका पॅन ठेवलेला आहे आणि त्या तडका पॅनमध्ये 1-2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप वापरलात तरी पण चालेल. तर या तेलाला आपल्याला छान कडकडीत धूर येईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे. तर इथे आपलं छान एकदम कडकडीत आपलं तेल गरम झालेलं आहे. तर हे कडकडीत तेलाचं मोहन आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला गरम असताना हात न लावता अशा पद्धतीने हे तेलाचं मोहन आपल्याला या पिठाला छान लावून घ्यायचं आहे. तर हे तेलाचं मोहन थंड झाल्यानंतर आपल्याला हाताने हे पिठाला छान हे तेल चोळून लावायचं आहे. असं चोळून तेल लावल्यामुळे आपल्या कापण्या एकदम खुसखुशीत होतात. तर हे तुमच्या गुळाच्या पिठाच्या कापण्या करण्यासाठी खूप महत्त्वाची टिप्स आहे. कारण आपण या पिठामध्ये एकदम कडकडीत तेलाचं मोहन घातल्यामुळे आपल्या या कापण्या एकदम खुसखुशीत होतात. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला या पिठामध्ये तेलाचं मोहन घालून
हाताने चोळून घ्यायचं आहे. तर बघू शकता एक 2 ते 2.5 मिनिटं आपण अशा पद्धतीने या पिठाला छान तेल चोळून लावल्यामुळे म्हणजे या पिठाचा छान मुटका होतोय. म्हणजे आपलं एकदम मस्त आपल्या इथे हे पीठ छान मिक्स करून झालेलं आहे. तर इकडे आपण जे गुळाचं पाणी थंड करण्यासाठी ठेवलं होतं, ते पाणी पण थंड झालेलं आहे. तर हे गुळाचं पाणी आपल्याला थोडं-थोडं करून अशा पद्धतीने चाळणीने या पिठामध्ये गाळून घालायचं आहे. गुळामध्ये बरेचदा कचरा, काड्या असतात म्हणून आपल्याला हे गुळाचं पाणी आपल्याला अशा पद्धतीने चाळणीने गाळून घ्यायचं आहे. आणि आपल्याला या पिठामध्ये हे गुळाचं पाणी थोडं-थोडं करून घालायचं आहे. आणि आपण चपातीला मळतो ना, त्यापेक्षा आपल्याला घट्टसर हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर हे पीठ आपल्याला थोडंसं कोरडं वाटत आहे म्हणून आपण उरलेलं हे गुळाचं पाणी आपल्याला चाळणीने चाळून घालायचं आहे. आणि आपल्याला हा पिठाचा गोळा घट्टसर मळून घ्यायचा आहे. तर आपल्याला ह्या पिठाला थोडंसं जास्त जोर काढावा लागतो. इतर आपण कणिक मळतो त्यापेक्षा आपल्याला याला थोडासा जास्त जोर लावून आपल्याला हा पिठाचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. तर बघू शकता आपण अशा पद्धतीने या पिठाचा छान घट्टसर गोळा बनवून घेतलेला आहे. तर इथे आपण घेतलेले सगळे जिन्नस वाटीच्या प्रमाणामध्ये मोजून घेतल्यामुळे आपणाला जेवढं आपण गुळाचं पाणी केलं होतं, ते सगळंच आपल्याला या ठिकाणी हे पीठ मळण्यासाठी गुळाचं पाणी लागलेलं आहे. तर बघू शकता आपण इथे मस्त हे छान पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे. तर बघू शकता आपण गूळ घातल्यामुळे या पिठाचा कलर किती सुंदर आलेला आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने थोडंसं आणखीन हे पिठाचा गोळा आपल्याला छान मळून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला या पिठावरती झाकण ठेवून एक 10 मिनिटासाठी आपल्याला हे पीठ भिजू घालून ठेवायचं आहे. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही भिजू न घालता पीठ तसंच याच्या कापण्या केलात तरी पण चालेल. तर इथे मी एक 10 मिनिटासाठी हे पीठ छान भिजू घालून ठेवलं होतं. तर या पिठाची आपल्याला कणकेचा गोळा जसं बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला या पिठाचे गोळे करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता आपण चपातीला किंवा पोळीला ज्या पद्धतीने आपण उंडे बनवतो, त्याच पद्धतीने आपण या पिठाचे उंडे बनवून घेतलेले आहेत. तर एवढ्या पिठाचे माझे 3 उंडे झालेले आहेत. तर हा पिठाचा उंडा आपल्याला हातावरती चोळून छान आपल्याला हा उंडा गोल करून घ्यायचा आहे. तर हे उंडा बनवत असताना आपल्याला थोडंसं पिठाला चिरा गेल्यासारखं वाटत आहे, कारण आपण यामध्ये गूळ वापरलेला आहे. तर बघू शकता आपण अशा पद्धतीने हे पिठाचा उंडा बनवून घेतलेला आहे. तर अशाच पद्धतीने आपण हे उरलेले 2 उंडे पण आपण असे बनवून घेणार आहोत. तर बघू शकता आपण इथे 1, 2 ते 3 उंडे बनवून घेतलेले आहेत. तर लगेचच आपण एक पोलपाट घेऊन आपल्याला हा उंडा लाटून घ्यायचा आहे. तर हे लाटत असताना आपणाला जर गरज वाटली तर तुम्ही या ठिकाणी थोडंसं कोरडं गव्हाचं पीठ भुरभुरा किंवा तूप किंवा तेल लावून घेऊ शकता. तर बघू शकता आपण हे पीठ एकदम परफेक्ट झाल्यामुळे आपल्याला इथे अजिबात पिठाचा किंवा तुपाचा किंवा तेलाची अजिबात गरज वाटत नाही. तर बघू शकता आपण अशा पद्धतीने ही थोडीशी चपाती लाटून घेतलेली आहे. तर थोडं लाटून घेतल्यानंतर आपल्याला यावरती खसखस घालून घ्यायचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी खसखस घालण्याच्या ऐवजी तीळ वापरला तरी पण चालेल. खसखस घालून आपल्याला छान आणखीन थोडं बेडण्याने लाटून घ्यायचं आहे. म्हणजे हे खसखस आपली या पिठाला छान चिटकून बसेल. तर दोन्ही साइडने आपल्याला अशा पद्धतीने खसखस घालून बेलण्याने लाटून घ्यायचं आहे. तर आपण या ठिकाणी ज्या पद्धतीने चपाती किंवा पोळी लाटतो, त्यापेक्षा आपल्याला हे जाड लाटून घ्यायचं आहे. जर तुम्ही या ठिकाणी फार जास्त जर हे चपाती पातळ लाटलात, तर आपल्या कापण्या कडक होण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला हे लाटत असताना थोडंसं जाडसरच लाटायचं आहे, म्हणजे आपल्या कापण्या एकदम खुसखुशीत होतात. तर बघू शकता आपण अशा पद्धतीने हे छान लाटून घेतलेलं आहे. तर आता आपण याला कापून घेऊया. तर आपल्याला कापणीच्या आकारामध्ये कापून घ्यायचं आहे. तर पहिल्यांदा उभ्या स्लाईसमध्ये आपल्याला काप करून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला तिरकस काप करून घ्यायचे आहेत, म्हणजे कापणीचा आकार येतो. तर तुम्हाला लहान-मोठ्या ज्या आकारामध्ये कापणी करून घ्यायची असेल, त्या आकारामध्ये तुम्ही कापण्या करून घेऊ शकता. पण आपल्याला कापण्याचा आकार करून घ्यायचा आहे, म्हणजे याचं नावच आहे कापण्या. तर बघू शकता आपण या जाडीच्या आपण हे अशा मस्त हे कापण्या करून घेतलेल्या आहेत. तर अशाच पद्धतीने सर्वच पिठाच्या मी इथे कापण्या करून घेतलेल्या आहेत. तर बघू शकता आपण काजू कतलीला जसा शेप येतो, त्याच पद्धतीने आपल्याला हे कापण्या बनवून घ्यायच्या आहेत. तर तुम्हाला ज्या आकारामध्ये शेप द्यायचा आहे, त्या आकारामध्ये हे कापण्या करून घेऊ शकता. तर इथे आपण सर्वच पिठाच्या एवढ्या आपण कापण्या करून घेतलेल्या आहेत. तर इकडे गॅसवरती तेल पण छान गरम झालेलं आहे. तर या गरम तेलामध्ये आपल्याला एक-एक करून अशा पद्धतीने या तेलामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या आपल्याला या कापण्या घालून घ्यायच्या आहेत. तर हे कापण्या तळण्यासाठी आपल्याला तेल फार जास्त कडकडीत गरम करून घ्यायचं नाही. जर कडकडीत तेल गरम करून घेतलात, तर कापण्या तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच काळ्या होतात आणि वरून तळले जातात आणि मधून कच्चे राहतात. म्हणून आपल्याला तेल आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे.
तर बघू शकता आपण अशा पद्धतीने एक-एक करून आपण या तेलामध्ये हे कापण्या सोडून दिलेल्या आहेत. तर सुरुवातीला आपण मोठ्या गॅसवर हे कापण्या तळून घेणार आहोत आणि आपल्याला 1 मिनिटभर झाल्यानंतर आपल्याला मध्यम गॅसवर किंवा बारीक गॅस करून आपल्याला छान खुसखुशीत होईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत हे कापण्या आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत. तर सुरुवातीला 1 मिनिटभर अशा पद्धतीने हे कापण्या आपण उलथणीने खालीवर करून घेतल्यानंतर हे कापण्या तेलावर जर तरंगू लागल्या तर समजायचं की आपल्या इथे एकदम हलक्या-फुलक्या आणि खुसखुशीत आपल्या इथे हे कापण्या तयार झालेल्या आहेत. तर इथे गॅस बारीक करून घेतलेला आहे आणि आपल्याला बारीक गॅसवर एक 4 ते 5 मिनिटं आपल्याला अशा पद्धतीने खालीवर करून आपल्याला उलथणीने हे कापण्या छान तळून घ्यायचं आहे. तर बघू शकता एक 3 ते 4 मिनिटामध्ये आपले हे कापण्या छान तळले गेलेले आहेत. तर इथे हे कापण्या आपण छान तळून घेतलेले आहेत. तर बघू शकता आपल्या या कापण्याला कलर किती सुंदर आलेला आहे आणि मस्त खुसखुशीत आपली इथे हे कापण्या तयार झालेले आहेत. तर हे तळून घेतलेल्या कापण्या आपण झाऱ्याने तेल निथळून आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर अशाच पद्धतीने आपण उरलेल्या सगळ्याच कापण्या तेलामध्ये घालून छान तळून घेणार आहोत. जर तुमच्या कापण्या जास्त प्रमाणामध्ये असेल, तर अशाच पद्धतीने थोड्या-थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला हे कापण्या तळून घ्यायचं आहे. तर पहिल्यांदा आपल्याला कापण्या तेलामध्ये घातल्यानंतर मोठा गॅस करायचा आहे आणि 1 मिनिटभरासाठी मोठ्या गॅसवर आपल्याला हे कापण्या तळून घ्यायचं आहेत. 1 मिनिटभर झालं की आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आणि 4 ते 5 मिनिटं आपल्याला हे कापण्या छान मध्यम गॅसवर किंवा बारीक गॅसवर आपल्याला छान तळून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपण अशा पद्धतीने उलथणीने खालीवर करून आपल्याला सगळ्या साईडने आपल्याला हे कापण्या छान खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने ही कापण्या करून बघा. चवीला खूप छान लागतात आणि हे कापण्या असं जर करून तुम्ही ठेवला तर महिनाभर तुम्ही हे कापण्या स्टोअर करून ठेवू शकता. तर बघू शकता आपण अशा पद्धतीने हे सर्वच कापण्या छान खुसखुशीत होईपर्यंत हे कापण्या तळून घेतलेले आहेत. तर इथे मी आषाढ स्पेशल किंवा आकाड स्पेशल भरपूर रेसिपी माझ्या चॅनलवरती अपलोड केले आहेत. तर नक्की जाऊन तुम्ही बघा. तर उरलेल्या सगळ्याच कापण्या इथे मी छान खुसखुशीत होईपर्यंत हे तळून घेतलेले आहेत. तर आषाढ महिन्यामध्ये किंवा आषाढामध्ये तुमच्याकडे कोणते पदार्थ केले जातात? नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा. तर हे तळून घेतलेल्या कापण्या आपल्याला पूर्णपणे थंड करून आपल्याला एका डब्यामध्ये घालून ठेवायचं आहे. 1 महिनाभर हे कापण्या आरामात टिकतात. तर बघू शकता आपण हे कापण्या करून एक 8 ते 10 मिनिट झाले आहेत. तर किती खुसखुशीत आणि मस्त आपली इथे कापण्या तयार झालेल्या आहेत. तर आषाढमध्ये तुम्ही अशा पद्धतीने हा पदार्थ नक्की करून बघा आणि कसा झाला आहे ते कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा. जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग भेटू अशाच नवनवीन गावरान रेसिपीसोबत. धन्यवाद.